नमस्कार मित्रांनो, सकाळचे 5 वाजले आहेत आणि मी सध्या इंदोर जंक्शन रेल्वे स्टेशनवर आहो आणि वंदे भारत एक्सप्रेसने इंदोर ते नागपूर प्रवास करणार आहो। या ट्रेनमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार असे 2 क्लास आहेत। हा आहे एक्झिक्युटिव्ह क्लास। यामध्ये 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट असते। चेअर कारच्या तुलनेत सीट्सच्या मधात थोडी जास्त गॅप असते आणि विशेष म्हणजे या सीट्स आपण 360 डिग्री रोटेट करू शकतो। तसेच यात थोडे प्रीमियम फूड मिळते, मात्र चेअर कारच्या तुलनेत याची किंमत दुप्पट असते। जसे इंदोर ते नागपूर चेअर कार फेअर आहे 1655, तर एक्झिक्युटिव्ह क्लास फेअर आहे 3015 आणि याच फेअरमध्ये फूड कॉम्प्लिमेंटरी असते, त्याकरिता ॲडिशनल चार्जेस देण्याची गरज नाही। हा आहे चेअर कार। यात 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट असते आणि यात मला मिळाली प्रॉपर विंडो सीट। ट्रेनमध्ये बसताच आम्हाला इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषांमधले प्रसिद्ध वृत्तपत्र वाटण्यात आले। तसेच पाणी बॉटल देखील देण्यात आली आणि पाणी बॉटल ठेवण्यासाठी ही छान अशी स्पेस येथे आहे। सकाळी 6:10 ही ट्रेन इंदोरवरून निघते आणि उज्जैन, भोपाल, नर्मदापुरम, इटारसी, बैतूल या महत्त्वपूर्ण ठिकाणी स्टॉप घेऊन 2:35 नागपूरला पोहोचते। ट्रेन निघताच आम्हाला मसाला चहा पॅकेट आणि बिस्किट आणि गरम पाणी दिले। यात गरम पाण्यात चहा मसाला टाकला की लगेच चहा तयार होतो आणि याची टेस्ट मला छान वाटली। सकाळी 8 वाजताच नाश्ता देण्यात आला, ज्यात उपमा, दही, पराठे, आलूची भाजी आणि स्वीटमध्ये केक होता। या रूटवर खूप सारे घाट आणि बोगदे लागतात, त्यामुळे एसीच्या थंड हवेत सीट मागे करून बाहेरील दृश्यांचा पुरेपूर आस्वाद घेत पैसे वसूल केले। बाहेरील दृश्यांचा आस्वाद घेता घेता भूक लागलीच होती आणि तेवढ्यातच 12 वाजता आपले जेवण आले। दुपारच्या या जेवणात पनीरची भाजी, डाळ भाजी, मटर आलूची भाजी, पोळ्या, राईस आणि स्वीटमध्ये दही आणि 2 रसगुल्ले होते, जे खायला सुद्धा स्वादिष्ट होते। तर असा आरामदायी प्रवास करत अखेर मी 2:35 नागपूर पोहोचलो। जर तुम्हालाही दूरवर कम्फर्टेबल आणि दृश्यांचा आस्वाद घेत दिवसभर प्रवास करायचा असेल तर वंदे भारत बेस्ट ऑप्शन आहे। मात्र प्रवास जर रात्रीचा करायचा असेल तर वंदे भारतच्याच प्राईजमध्ये इतर ट्रेन्सनी 3rd किंवा 2nd एसीमध्ये आरामात झोपून प्रवास करू शकता। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। पुन्हा भेटूयात एक नवीन प्रवासात। तोपर्यंत काळजी घ्या।